नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे। मात्र भारतातील लोकांचं लक्ष हे देशातील श्रीमंतांच्या यादीवर आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत। त्यांची एकूण संपत्ती सुमारे 116 अब्ज म्हणजेच 9.5 लाख कोटी रुपये आहे। यामुळे ते केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत। भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानीनंतर गौतम अदानी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत। अदानींची संपत्ती ही सुमारे 84 अब्ज डॉलर आहे। अदानी ग्रुप बंदर, ऊर्जा आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये काम करतोय। गेल्या काही वर्षांमध्ये वाद आणि शेअर बाजारातील चढउतारांमुळे अदानींना मोठा फटका बसला असला तरी ते सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत। या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी HCL टेकचे संस्थापक शिव नदार आहेत। त्यांची संपत्ती सुमारे 36.9 अब्ज डॉलर आहे। तसेच भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल ह्या चौथ्या क्रमांकावर आहेत। त्यांची संपत्ती 33.5 अब्ज डॉलर आहेत। भारतातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीमध्ये दिलीप शिंगवी हे सन फार्माचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर कुशल पाल सिंग हे DLFचे अध्यक्ष आहेत। तर कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत। त्यानंतर राधाकिशन दमानी हे डीमार्टचे आणि 10व्या स्थानावरती असलेले लक्ष्मी मित्तल हे आर्सेलर मित्तलचे मालक आहेत। भारतातील हे सर्व व्यावसायिक केवळ भारतातच नव्हे तर जगातील मोठ्या स्तरावरती आपली भूमिका बजावत आहेत। यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळते। भारत हा जागतिक स्तरांवरती तंत्रज्ञान, औषधं आणि पायाभूत सुविधा यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये प्रगती करतच आहे। याचा फायदा आगामी काळामध्ये देशाला नक्कीच होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने भारतातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर झालेली आहे आणि आपले मुकेश अंबानी हे पहिल्या क्रमांकावरती आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।